वैशाली नाईक आपल्या लिखाणात या 5 मेथड यूज करतात, ज्यामुळे आपण सिनेमा फक्त बघत नाही तर त्याला जगतो। त्यांचं पूर्ण लिखाण हे मायक्रो डिटेल्सवर उभं असतं। बऱ्याच गोष्टी संभाषणातून न सांगता व्हिज्युअल्स, बिहेवियर आणि न्यूअन्सेस मधून दाखवल्या जातात। त्या खूप मॅच्युअर्ड, लेअर्ड आणि इमोशनली इंटेलिजंट अशा थॉट प्रोसेसने चालतात। अतिशयोक्ती न करता त्या वास्तविकतेचं निरीक्षण करतात आणि महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या पटकथा अप्रत्याशित असतात, ज्या कुठून कसं वळण घेतील आणि त्याचा शेवट काय होईल हे सांगता येत नाही। 36चा आकडा असणाऱ्या सासू सुनेचं जर का ट्रॅजेडी नंतर अचानकपणे पटायला सुरुवात झाली असती तर ते कन्व्हिन्सिंग वाटलं नसतं। तसं बघायला गेलं तर त्या पूर्णपणे एकमेकांना स्वीकारत नाहीत, पण त्यांच्यामध्ये म्युच्युअल रिस्पेक्ट आणि अंडरस्टँडिंग आहे आणि हीच गोष्ट जास्त बिलिव्हेबल वाटते। त्यांचे डायलॉग्स हे व्यक्तिमत्वाचा वैचारिक दृष्टिकोन मांडण्याची डेप्थ वाढवण्यात मोलाचं योगदान देतात, जे स्वतंत्र होण्याचं, पश्चातापाचं आणि साक्षात्काराचं प्रतिबिंब आहे, ज्याने स्त्रीच्या भावनांना शब्दांच्या माध्यमातून वाट मोकळी करून दिली आहे। त्यांच्या लिखाणात फक्त एंटरटेनमेंट नाही तर इमोशनल व्हॅलिडेशन असतं। स्त्रियांच्या मनात चालणारी लढाई त्या शांतपणे लिहितात, पण प्रेक्षकांच्या अवचेतन मनावर थेट वार करतात। त्यामुळे आपण त्यांचे सिनेमे फक्त बघत नाही तर त्याला जगतो।